पोलिसांकडून सुशीलकुमार पवारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न. शहाद्यातील आदिवासी बांधव आक्रमक. शहादा प्रतिनिधी. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार यांना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत प्रभुदत्तनगरमधील आदिवासी रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 25 जानेवारी 2026च्या रात्री पोलिसांनी विना वर्दी आणि विना वॉरंट घरात घुसून पवार यांना जबरदस्तीने नेल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 25 जानेवारीला रात्री 9 ते 10च्या दरम्यान पोलीस तोंडाला रुमाल बांधून विनावर्दी सुशीलकुमार पवार यांच्या घरात घुसले आणि त्यांना कपडेही घालू न देता ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी पोलिसांनी स्वतः दगड गोळा करून पोलीस गाडीजवळ ठेवले आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढून खोटा रिपोर्ट तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ रहिवाशांकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रभुदत्तनगरमधील महिला व बालकांना पोलीस रात्री बेरात्री त्रास देत असून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सुशीलकुमार पवार यांनी आरोप केला आहे की पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या इशाऱ्यावर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष करत आहेत. पोलीस आपल्या पदाचा गैरवापर करून आदिवासींवर अत्याचार करत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. माझं नाव हर्षल उदयसिंग पवार, राहणार लोणखेडा प्रभुदत्तनगर इथं राहतो आम्ही. इथं 24 जानेवारी रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान पोलीस आले, सिव्हिल ड्रेस मध्ये आले आणि सुशील पवार सरांना असं बिना वॉरंट असं जबरदस्तीने घेऊन गेले आणि त्यांच्याकडे कोणतीही नोटीस नसताना सरांची, आमचं सुशील पवार सरांची काही चुकी नसताना ते आले आणि जबरदस्तीने त्यांना गल्लीमधून असं जबरदस्तीने घेऊन गेले. गावातल्या लोकांनी असं म्हणजे विचारण्याचा प्रयत्न केला पोलीसवाल्यांना, पण त्यांनी कोणताही असं काही गुन्हा सांगितलाही नाही आणि जबरदस्तीने सरांना बिना कपड्याचे असं घेऊन गेले. त्याच्यानंतर मग गावातले असं आमच्या आदिवासी लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी असं जबरदस्तीने घेऊन गेले सरांना. त्याच्यानंतर मग परत 26 जानेवारी 2026 रोजी ते असं दुपारी आले प्रभुदत्तनगर येथे. त्याच्यानंतर त्याने असं गावात इथं गाडी उभी केली आणि असं त्यांचा फेक रिपोर्ट बनवला आणि दगड वगैरे असं व्हिडिओ बनवला त्याने गावात येऊन. त्याच्यानंतर त्याने मग असं लोणखेडा इथं मोठा पूल आहे तिथं जाऊन असं त्यांच्या लोकांना असं कुठून घेऊन आले आणि असं फेक रिपोर्ट बनवले. गावातले लोक